भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार. मी प्राध्यापिका गीता लावते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज 47वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वते नमः. शिवस्तुती. भाललोचन 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 धावरी. भाललोचन 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 पावरे. शैव वैष्णव सौरशाक्त गाणपत्य मतांतरी. वस्तुजी भजनीयती न च शंकरा विनदूसरी. वन्द्यः स्तवनीयः नितसेव्यः सकला सदा. श्री शिवा भजतो आशा मज बाधते न च आपदा. भाललोचन 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 धावरे. भाललोचन 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 पावरे. सप्तस्तुती. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गे जनलावण्या क्षितितला. आले तुको बापर. साई दास गणो समर्थ गुरुया. संत व्रजा भीतरी. ठाके हो प्रभु प्रसन्न मजत्या. सर्वान सवे श्री हरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. अखंड अग्निहोत्री श्री रामचंद्रांच्या चरित्रानंतर शुकदेवजी यांना आता राजा परीक्षित विचारतो की त्याच्या वंशातील अन्य राजांची मला माहिती सांग किंवा त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. त्यावेळी शुकदेवजी सांगतात परीक्षित उषाचा मुलगा अतिथी, त्याचा निषेध, त्याचा नव, त्याचा पुंडरीक आणि त्याचा क्षेमजन्मा अशा म्हणजे मध्ये जवळजवळ 100 राजांच्या 86च्या पुढं राजांचे उल्लेख आलेले आहेत. मरू सिद्धी प्राप्त असणारा योग साधनेत तो कलाप नावाच्या गावात राहायचा आणि कलियुगाच्या अंती सूर्यवंश नष्ट झाल्यावर त्यांनी पुन्हा तो चालू केला असं एक मध्ये त्याचं वर्णन आहे. पुन्हा या मरूचा परसुश्रुत संधी विश्वासाने असे पुन्हा एकूण सगळे दोन्हीत मिळून हे 100 राजांचे उल्लेख आहेत. आणि याच्या अंतिम राजा ह्या वंशातील सुमित्राचा जन्म होईल असं सांगितलं. हा सुमित्र इक्ष्वाकुकुळाचा शेवटचा राजा राहील. शुकदेवजी म्हणजे सुरुवातीचेच आहे. हे इक्ष्वाकु वंशवर्णन म्हटले पण इक्ष्वाकूचेच पुत्र एक निमी पण होते म्हणजे सुरुवातीचेच आहेत. त्यांनी यज्ञ सुरू केला आणि ह्या यज्ञाचं जे प्रमुख आचार्यपद ऋत्विजपद होतं ते त्यांनी वशिष्ठांना सांगितलं की आम्ही ऋत्विज म्हणून तुम्हाला वरण करतो म्हणजे निश्चित करतोय. आणि वशिष्ठ म्हणाले राजा अरे खरं तू दिलेस मला आमंत्रण पण तुझ्या आमंत्रणापूर्वीच मी इंद्राला शब्द दिलाय. मी पटकन जाऊन त्याचा यज्ञ पूर्ण करून येतो आणि मग तुझ्या यज्ञात येतो. तोपर्यंत तू वाढ लवकर येतो. ते त्यांचा यज्ञ परत करून येईपर्यंत वाट बघ जरी सांगितलं असलं तरी राजाला इतकी घाई सुट्टी. तो क्षणोक्षणी वाढवला लागतो की वशिष्ठ येत कशी नाही येत आणि मला शब्द दिलेत आणि किती वेळ यज्ञ चालणार आहे इंद्राचा. बरं सगळं यज्ञाची कल्पना असते किती वेळ लागतो माहीत असतं पण तो म्हणतो की आयुष्याचा काय भरोसा आहे. कदाचित जर माझं आयुष्य जास्त नसलं तर आणि तो इंद्राचा यज्ञ पूर्ण करून वशिष्ठ ऋषी येईपर्यंत मला जर विलंब झाला म्हणजे माझं जर जीवन संपणार असेल तर
वाट बघणं ही उचित असेल का, त्यापेक्षा यज्ञाला अर्प करावा आणि बघावं. म्हणून ते वशिष्ठांची वाट न बघता दुसऱ्या ऋत्विजांना हे काही आपलं वशिष्ठांना शब्द दिला, त्यांना आमंत्रित केले हे न सांगताच वर्णन करतात दुसऱ्या ऋषींना. आणि गुरु वशिष्ठ इंद्राचा यज्ञ पूर्ण करतात. हा आपला यांचा यज्ञ सुरू होतो आणि तो इंद्राचा यज्ञ करून जेव्हा परततात तेव्हा त्यांना लक्षात येतं की आपला शिष्य निमीनं आपली गोष्ट काही ऐकली नाही आणि परस्पर यज्ञ सुरू केला. त्यावेळी त्यांना अतिशय राग येतो आणि ते संतापाने निमीला शाप देतात. तुला पांडित्याचा गर्व झालाय, तू वैचारिकतेचा पांडित्याचा अभिमान बाळगतोयस, त्यामुळे तुझं हे शरीर पतन होईल. निमीच्या दृष्टीने गुरु वशिष्ठांचा शाप धर्मानुकूल नव्हता. त्याला म्हणजे प्रतिकूल वाटला. किती वाट बघायची, तुम्ही वेळ दिली नव्हती. यज्ञासारखी गोष्ट मी ईश्वराला भजन म्हणजे ईश्वराचं यजनामार्फत भजन करणार असतो किंवा त्याची उपासना करणार असतो, त्यात विलंब का करावा असं त्याच्या मनात येतं. त्यामुळे तो हा धर्माचा अनादर आहे म्हणून तो रागावतो आणि तोही त्यांना शाप द्यायला लागतो. पण त्यात म्हणजे तो शाप देण्यापूर्वीच वशिष्ठ म्हणतात हा देहच नको, आपले म्हणजे काही चुकलं असेल तो शाप द्यायच्यात ते पटकन आपला देह सोडून देतात. पंचमहाभूतात स्वतःला विलीन करून टाकतात. आणि इकडं निमी राजा पण अत्यंत आत्मविद्येत निपुण असतो, तो आपल्या शरीराचा त्याग करतो. परीक्षेकडे वृद्ध पितामह वशिष्ठजींनी पण शरीर त्यागलेले असते आणि आता त्यांना तर जन्म घ्यायचा असतो, त्यांना पृथ्वी तलावर यायचंच असतं, कार्य करायचंच असतं. मग ते मित्रवर्णाद्वारे उर्वशीच्या गर्भातून जन्म घेतात. राजा निमीच्या यज्ञात आलेल्या श्रेष्ठ ऋषींनी राजाचे शरीर सुगंधित जल आणि तेलात ठेवलेले असते. जेव्हा सत्रयाग समाप्ती झाली तेव्हा देवता लोक येतात. त्यांना ऋषींनी प्रार्थना केली की हे महानुभाव, आपण लोक समर्थ आहात, आपण जर आमच्यावर प्रसन्न असाल तर राजा निमीचे शरीर पुन्हा जिवंत करा, तो उठेल असं बघा. तर त्याप्रमाणे देवता म्हणतात ठीक आहे तसंच होईल. आणि पण निमी तर म्हणतो नाही नाही, मला जन्माला यायचंच नाही, मला देह नको आहे, मला बिना देहाचंच चांगलं वाटतंय. विचारशील मुनिजन आपल्या बुद्धीला पूर्णपणे भगवंतात लीन करू शकतो. मला माझ्या देहाकडे लक्ष द्यायला आता वेळ नाही आहे. त्यांच्या चरणकमलांचे मी भजन सहज इथं करू शकतोय ह्या अवस्थेत. असं एक दिवस मला शरीर सोडावंच लागणार होतं. उलट सतत त्या शरीराच्या संयोगाने मी कधी मुक्ती मिळेल याचा अभिलाषा धरून बसतो जीव. तर मला आता दुःख, शोक, भय इत्यादीचे मूळ कारणच या शरीर धारण करू इच्छित नाही. म्हणजे कारण असणारं हे शरीर मी नाही धारण करू इच्छित. पाण्यात ज्याप्रमाणे मासळीला सर्वत्र मृत्यूचे भय असते, मोठे मासे गिळतील का, तसंच या शरीरात सर्वत्र मृत्यूच मृत्यू आहे, सतत भय असतं. देवता म्हणाल्या मुलीनं राजा निमी शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यात आपल्या इच्छेनुसार निवास करतील. म्हणजे आपल्या त्या पापण्यांवर ते निवास करतात. म्हणून आपण निमिषभर पडलो होतो किंवा डोळे मिटले असं जे म्हणतो ते निमी राजाचं तिथं अस्तित्व आहे. त्यांनी ते पापण्यांच्या ठिकाणी जागा मागितली आणि तो तिथं असतो. ते तिथं राहून सूक्ष्म शरीराने भगवंताचे चिंतन करत असतात. पापण्यांच्या उघडझाप होण्यामुळे त्यांचे अस्तित्व जाणवेल. त्यानंतर महर्षींनी असा विचार केला की राजाच्या न असण्यामुळे अराजकता फैलेल, म्हणून निमीच्या शरीराचे मंथन करून त्याच्यातून एक सुकुमार जन्माला आला. जन्म घेण्यामुळे त्याचे नाव जनक पडले. विदेहापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याला वैदेह असेही म्हणतात. मंथनापासून हा उत्पन्न झाला त्यामुळे त्याला देवाचे नाव म्हणजे त्या बालकाचे नाव मिथिल असेही झाले आणि त्याने मिथिलापुरी वसवले. या परीक्षित जनकाला म्हणजे आता पुन्हा त्यांचे वंश सांगितले. उदावसू, सुकेतू, नंदिवंदर, देवराज, बृहद्वर्ण, महावीर्य, श्रुतृती, दृष्टकेतू, हर्यश अशी मुले झाली. आणि त्याचं बऱ्याच लचक वंशाचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या वंशात खांडिक्य झाले, ते आत्मविद्येत निपुण होते, कर्मकांडाचे मर्मज्ञ होते. ते केशी ध्वजाला म्हणजे भिवून
ते पळाले. केशीध्वजाचा मुलगा हा भानू म्हणजे तो केशीध्वजही त्यांच्याच ह्याच्यातला त्याचा भाऊच होता. तो प्रचंड हुशार होता, शतज्ञ. आणि त्यांच्यातला शेमधीचा जन्म मिथिलापतींच्या पुत्री कोटी झाला. शेमधीपासून समर्थ, सत्यरथ असं म्हणजे ह्या खूप मोठा त्यांचा वंश परंपरागत हे सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यांच्याच वंशात जन्मलेल्या सर्व नरपतींनाच मैथिल असे म्हणत किंवा मिथिला नरेश म्हणत सर्वच्या सर्व आत्मज्ञानाने संपन्न होते. गृहस्थाश्रमात राहून त्यांनी सुखदुःखादी द्वंद्वापासून स्वतःला मुक्त करून घेतलं होतं. आणि प्रत्येक राजा आपल्या मुलाला ते तंत्र किंवा ते टेक्निक म्हणून यांच्या भाषेत ते शिकवत होता की तुम्ही गृहस्थाश्रमात राहून आपण कशातही लिप्त न होता, राजकारणात राहून कशातही लिप्त न होता आत्मज्ञानात कसं दृढ राहू शकतो, अति अढळ श्रद्धा ठेवू शकतो, हे सगळं त्यांनी शिकवलं. त्यामुळं परंपरागत सर्वजण आत्मज्ञानाने संपन्न होते. आणि याज्ञवल्क्यादी महान ऋषींची यांच्यावर कृपा होती. असं हा निमीच्या वंशाचं वर्णन केलेलं आहे. राजा परीक्षित, तुला मी आता चंद्रमाच्या पवित्र वंशाचे वर्णन सांगतो. आता हा सूर्यवंश होता, तो रघुवंश म्हणतात, तो इक्ष्वाकू वंश म्हणतात, तो निमी वंश म्हणतात. हा सर्व त्याला अनेक जरी नावं असली तरी त्याचे हे शेकडो राजांचं वर्णन करून त्यानंतर आता सूर्यवंशाचं वर्णन थांबवलं आहे शुक महामुनी. आणि ते म्हणतात की मी तुला चंद्रमाच्या पवित्र वंशाचे वर्णन करून सांगतो. या वंशात पुरुरवादी मोठमोठे पवित्र कीर्ती राजांचे कीर्तन केले जाते. सहस्त्र मस्तकवाल्या विराट पुरुष नारायणाच्या नाभी सरोवरातून कमल प्रकटले, त्यातून ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. त्यांचा मुलगा आत्री आपल्या गुणांमुळे ब्रह्माजींसारखेच होते. त्याच आत्रीच्या डोळ्यातून चंद्रमाचा जन्म झाला. ब्रह्माजी चंद्रमाला ब्राह्मण, औषधी, नक्षत्राधिपती बनवले. ब्रह्माजींनी स्वतः त्यांनी म्हणजे नातूच त्या देवांचा ब्रह्माजींचा त्यांनी तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला, राजसूय यज्ञ केला. त्यामुळे थोडा गर्व झाला. त्यांनी बृहस्पतीची पत्नी ताराला पळवले. तेव्हा बृहस्पतींनी आपली परत पत्नी मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा याचना केली, परंतु ते एवढे मस्तवाल झाले होते की त्यांनी तिला परत दिले नाही. अशाच वेळी देवदानवांचं तुंबळ युद्ध भडकलं. शुक्राचार्यांनी बृहस्पतींच्या द्वेषाने असुरसहित चंद्रमाचा पक्ष घेतला आणि महादेवजींनी प्रेमवशात भूतगणाचा आपले विद्यागुरु बृहस्पतीचा पक्ष घेतला. अंगिरा पुत्र बृहस्पतींना साथ दिली. देवराज इंद्राने पण समस्त देवतांचा बृहस्पतींचाच पक्ष घेतला. हे प्रचंड संग्राम झाला. त्यानंतर अंगिरा ऋषींनी ब्रह्माजींजवळ जाऊन युद्ध बंद करण्याची विनंती केली. म्हणजे त्याही काळात युद्धबंदीसाठी प्रयत्न चालू असत. त्यानंतर ब्रह्माजींनी चंद्रमाला खूप रागावले आणि ताराला तिच्या पतीच्या हवाली कर सांगितले. मात्र ती गर्भवती आहे हे कळले की तेव्हा ते दुष्टे, माझ्या क्षेत्रात हा दुसरा कोणाचा गर्भ आहे, तू याचा त्याग कर म्हणून तत्काळ त्याग कर सांगितले. मी तुला जाळणार नाही कारण तू एक स्त्री आहेस, परंतु तुला संतान कामनाही असेल. देवीपणामुळे तू निर्दोषही आहेस. पण आपल्या पतीचे हे बोल ऐकून ती लज्जित झाली आणि तिने सोन्याप्रमाणे सुंदर बालक गर्भावेगळा केला. ह्या स्त्रियांचे अधिकार हे खूप मोठे होते. ह्या गोष्टी ज्या आज खूप अवघड वाटतात आपल्याला, पण सहज केलेले उल्लेख केलेले आहेत. त्यामुळे त्याही बाबतीत काही तंत्र, विशेष तंत्र ज्ञात असावं या महान स्त्रियांना असं वाटतं. त्या मुलाला पाहून बृहस्पती व चंद्रमा दोघेही मोहित झाले. तो इतका सुंदर होता मुलगा की अत्यंत तेजपुंज होता. तो दोघेही म्हणायला लागले की हा माझा मुलगा आहे, तो मला मिळावा. तो बृहस्पती आणि चंद्रमा दोघेही त्याच्यात वाद करू लागले, हा माझाच आहे. ऋषी आणि देवतांनी ताराला निर्णय विचारला की हा कोणाचा मुलगा आहे. तिला उत्तर द्यायला खूप संकोच वाटू लागला. बालकाने आपल्या आईचे ढोंगी लाजणे पाहिले. ती ढोंग करते असं त्या तान्या बाळाच्या मनात आलं. म्हणजे
तोही हे सर्व आत्मज्ञानी पुरुषांच्या बाबतीत घडलेलं असल्यामुळे तोही तेवढाच जाणकार होता. आणि जीवन जगणं किंवा त्या जीवन क्रमात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वीकारणं हे क्रमप्राप्त आहे, जरी आत्मज्ञानी असलो तरी. त्यामुळे ह्या लोकांच्या जीवनात हे असे प्रकार पाहायला मिळत आहेत. तो मुलगा म्हणतो की हे दुष्टे माते, तू सांगत का नाहीस, तू आपले कुकर्म तत्काळ मला सांग. मग त्यावेळेस ब्रह्माजींनी ताराला एकांतात बोलावून समजावले आणि मग विचारले. तेव्हा ताराने धीर करून हा चंद्रमाचा बालक आहे असं सांगितले. परीक्षित, ब्रह्माजींनी त्या मुलाचे नाव बुध ठेवले, कारण तो गंभीर बुद्धीचा होता. अशा पुत्रामुळे चंद्रमाला अतिशय आनंद झाला. आपण मागे जी गोष्ट ऐकली की जो 1 महिना मुलगा 1 महिना मुलगी असा होता, त्याच्या वंशात तो जो राजा होता, ती कन्या असताना बुधाची तिच्यावर दृष्टी, इला म्हणजे तिचं जन्मचं नाव होतं, यज्ञात चुकून म्हणजे मुलीची आहुती, मला मुलगी पाहिजे असं राणी सांगते आणि राजाला तो मुलगा हवा असतो. आणि मग ते सगळं प्रकरण त्याच्यात ज्या स्त्रीवर शंकराच्या चापाने पुन्हा एकदा तो मुलगी सुदिम्न हा पुन्हा एकदा मुलगी होतो, स्त्री होतो. आणि त्यावेळेस त्या स्त्री घोळक्यामध्ये असलेल्या स्त्रीवर या देखण्या स्त्रीवर बुधाची दृष्टी पडते. तो हा बुध चंद्रमाचा मुलगा, त्याची आत्ता उत्पत्तीचा उल्लेख आला आहे, पूर्वीच आपण माहिती ऐकली आहे. परीक्षित, बुधाद्वारे इलेच्या गर्भातून पुरुरव्याचा जन्म झाला, याचे वर्णन मी पूर्वी केले आहे. एक दिवस इंद्राच्या दरबारात देवर्षी नारद पुरुरव्याचे रूप, गुण, उदारता, शील, स्वभाव, धनसंपत्ती, पराक्रम खूप वर्णन करत होते. आणि त्यावेळेस तिथे असणाऱ्या देवांगना या कामपीडित झाल्या आणि त्या पुरुरव्याकडे आल्या. उर्वशी जी मित्रवर्णाच्या शापाने मृत्यूरूपी यावे लागले होते, तरी पण पुरुष शिरोमणी पुरुरवा हा मूर्तिमान कामदेवाप्रमाणे सुंदर आहे हे वर्णन ऐकून त्या सुंदरी उर्वशीने धैर्य धारण केले आणि ती पुरुरव्याजवळ आली. राजा पुरुरव्याने वारांगना उर्वशीला पाहतात त्याचे डोळे आनंदाने फुलले. ही स्वर्गस्थ अप्सरा आहे हे कळताच त्याच्या शरीरावर रोमांच उठले आणि तो राजा तिचे स्वागत करून म्हणाला की तू बस, मी काय सेवा करू, तू माझ्यासह विहार करायला तयार आहेस का असं म्हणतेस. ती म्हणते अनंत काळपर्यंत मी विहार करायला तयार आहे असं म्हणताना फक्त त्याला गोड बोलून म्हणते, फसवाय होतं. ही उर्वशी म्हणाली, राजन, आपण सौंदर्याचे मूर्तिमान स्वरूप आहात. अशी कोण कामिनी असेल की जी दृष्टी व मन आपल्यावर आसक्त होणार नाही. आपल्या समीप आल्यावर माझे मन रमण्याच्या इच्छेनेच आपले धैर्य हरवून बसले आहे. म्हणजे मी स्वतःला पूर्ण हरवून बसले, माझं धीर होत नाही वगैरे काही. मी निर्लज्जपणा आता असताना ती उर्वशीच असते, स्वर्गस्थ असते, पण तरीसुद्धा ती म्हणते की मी धैर्य हरवलं असलं तरी मी निर्लज्जपणा करून तुमच्या पुढं प्रस्ताव मांडला असं ती सांगते. राजन, जो पुरुष रूप गुणाने प्रशंसनीय असतो तोच स्त्रियांचा अभिष्ट असतो. मी आपल्यासह अवश्य विहार करेन, परंतु महाराज, माझी एक अट आहे की मी आपणात अनामत म्हणून 2 मेंढीची पिल्लं देते, तुम्ही तिचे रक्षण करा. हे वीर शिरोमणी, मी फक्त तूप खाईन, मला अन्य काही जेवण करण्याचा आग्रह करायचा नाही आणि मैथुनाशिवाय अन्य समयी मी आपणास नग्न पाहू शकणार नाही. परम मनस्वी पुरुरव्याने ठीक आहे म्हणून तिच्या सगळ्या अटी मान्य केल्या. मग आणि पुन्हा तिने बजावले की माझ्या या 2 मेंढ्यांच्या कुठेही म्हणजे सुरक्षित राहिल्या पाहिजेत. राजा तेही मांडतो, त्याच्यात काय अवघड आहे म्हणतो. सेवक नेमतो, म्हणजे सगळ्यांनाच तो तयार होतो आणि तो उर्वशीला म्हणजे म्हणतो की तुझे सौंदर्य अद्भुत आहे, तुझा भाव अद्भुत आहे, तो तर साऱ्या मनुष्यसृष्टीला मोहित करणारा आहे. हे देवी, असा कोण मनुष्य असेल की तो आपणहून तू माझ्याकडे यायला तयार असताना तुझे सेवन करणार नाही. परीक्षित, तेव्हा उर्वशी कामशास्त्रोक्त पद्धतीने पुरुरव्यात रममाण झाली. ते देवतांच्या विहारस्थळांवर, चैत्रस्थ, नंदनवन आदी उपवनांवर एकमेकांसह विहार करू लागले. उर्वशीच्या शरीरापासून कमल केशराचा सुगंध येत असे. तिच्यासह राजा पुरुरव्याने अनेक वर्ष विहार केला.
तो तिच्या चेहऱ्याच्या मदाने स्वतः शुद्ध हरकून बसला. इकडे इंद्राने उर्वशीला कुठे पाहिली का चौकशी केली आणि तिला हुडकायला गंधर्वांना पाठवले. मग तो उर्वशीशिवाय मला हा स्वर्ग फिका वाटतो, निरस वाटतो असं इंद्राने सांगितलं. ते गंधर्व अर्ध्या रात्रीच्या वेळी घोर अंधकारात तेथे आले आणि उर्वशीच्या दोन्ही मेंढ्या ज्या राजाजवळ अनामत होत्या त्या चोरून घेऊन गेल्या. उर्वशीने तेव्हा गंधर्वांना आपल्या पुत्रा समान मेंढ्यांना नेताना ज्या बेबी आवाज करत होत्या तेव्हा ती म्हणाली की या मित्राला मी आपला स्वामी बनवून मारले गेले. हा षंड असून स्वतःला वीर मानतोय. माझ्या मेंढ्याचा देह हा वाचवू शकला नाही. तिने इतकी निर्वत्सना केली. अरे तिला त्या प्राणप्रिय होत्या. ती म्हणली की तू माझ्या मेंढ्यांचं रक्षण का नाही केलं? खरं ते मध्यरात्रीच्या वेळेस. पण ती म्हणते दिवस रात्र तू वचन दिलं होतंस की माझ्या मेंढ्या सांभाळतो. ह्याच्यावर विश्वास ठेवल्यामुळे माझ्या आज मेंढे चोरीला गेले. मी मेले पाहत म्हणजे आता ते जे मेले गेले त्यांनी मी सुद्धा माझा जीव कासावीस होतोय. मी बरेच काय असं वाटतंय. हा दिवस मी तुला म्हणते की तू दिवसा मरत असतोस आणि रात्री स्त्रियांप्रमाणे भिवून झोपून राहतोस. रात्री जागृत नसतोस. झोपही जागृत पाहिजे तुझ्यासारख्या महान पुरुषाची. पण तू तर षड्रच निघालास. हे परीक्षित जसे अंकुशाने हत्तीला टोचावे तसे तू आपल्या वाघबाणाने उर्वशीने म्हणजे त्याची खूप निर्वंचना केली. आपल्या बोलण्याने तिने त्याला अक्षरशः घायाळ केले. त्याने क्रोधाने हातात तलवार गेली आणि तो तसाच वस्त्रहीन अवस्थेत पाळायला लागला. आणि तेव्हा ती म्हणाली की अरे मेंढ्यांना झटापट गंधर्वांची केली. त्याने मेंढ्यांना तिथंच सोडलं. पण ते जे काही त्याची अवस्था होती त्यावेळेस उर्वशी म्हणाली अरे मी तुला राजा सांगितलं होतं की तुला अशा अवस्थेत मी पाहणार नाही आपल्या शयनकक्षा बाहेर वगैरे. आणि तुम्ही काय केलंस? आणि ती तत्काळ निघून जाते. आणि मग आता हा प्रचंड बेचैन होतो. दिवस रात्र तिच्यासोबत काढलेले असतात. हा शोकविह्वल होतो. इतस्तता भटकू लागतो आणि उर्वशी कुठे दिसते का असं बघायला लागतो. म्हणजे जागोजागी त्याला वाटतं ती अप्सरा आहे, ती मला कुठून तरी बघत असेल आणि ती येईल परत. एक दिवस कुरुक्षेत्रावर सरस्वती नदीच्या काठी त्यांनी उर्वशी आणि तिच्या 5 सख्यांना गप्पा मारताना पाहिलं. आणि ए प्रिय थोडे थांब, एकदा तरी माझी एक गोष्ट ऐक. किंवा असं तो तिच्या मागं जातो. तो म्हणजे काय म्हणतात त्याला गयावया करून तिच्या जवळ जाऊन तो म्हणायला लागतो अगं एकदा एक माझ्याशी थोड्या तरी गप्पा मार. तू थांबू नकोस पण बोलून जा. माझं अंतःकरण निवव तुझ्या बोलण्याने ते शांत होईल. हे देवी आता या शरीरावर तुझ्या कृपा वर्षाव झाला नाही तर मी शरीर सोडून देईन असं झालंय. म्हणजे तुझ्या देखत गिधाडे आणि कोल्हे या देहाला खातील. उर्वशी म्हणाली हे राजा तू पुरुष आहेस, अशा प्रकारे मरू नकोस आणि त्याच्यात तू नृप आहेस. खरोखर हे कोल्हे तुला न खावत. स्त्रियांची कोणाशीही मैत्री होऊ शकत नसते. त्यातही आमच्यासारख्या अप्सरांची तर अशक्य आहे. स्त्रियांचे हृदय आणि कोल्ह्याचे हृदय एकसारखे असते. स्त्रिया निर्दयच असतात. क्रूरता त्या त्यांच्यात स्वाभाविक आपल्यातच मग्न असतात. त्या छोट्याशा गोष्टीवरून चिडतात. सुखासाठी मोठमोठी साहसे कृत्य करतात. थोड्याशा स्वार्थासाठी विश्वास दाखवून आपले पती व भावाला सुद्धा मारतात. हे अप्सरा जे काही बोलते ते हे प्रत्येक गोष्ट तत्कालीन असते. हे सर्व समावेशक स्त्रीबद्दल नाही असं आपण धरायला हरकत नाही. त्यांच्या हृदयात सौहार्दता नसते. भोळ्या बाबड्या लोकांना खोटा विश्वास दाखवून त्या फसवत असतात. तरी तू धीर धर. तू राजराजेश्वर आहेस. येऊ नकोस. प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षातून एक रात्र मी तुझ्यासह राहीन. तेव्हा तुला आणखीनही संताने होतील. राजा पुरुरव्याने पाहिले की उर्वशी गर्भवती आहे म्हणून तो राजधानीत परतला. 1 वर्षानंतर पुन्हा तिथे आला. तोपर्यंत उर्वशी वीरपुत्राची माता झालेली होती. उर्वशीला भेटून पुरुरव्याला फार आनंद झाला. सुख मिळाले. ते रात्रभर पुन्हा बरोबर राहिले. प्रातःकाळी ती जाऊ लागली तेव्हा तो पुन्हा दीन झाला. तू त्या गंधर्वाची स्तुती कर. त्यांनी जर मला राहू दिले तर मी राहीन असा उपाय तिने सांगितला. राजाच्या स्तुतीमुळे हे परीक्षित गंधर्व प्रसन्न झाले. त्यांनी एक अग्निस्थळी दिली आणि राजाला वाटते की हीच उर्वशी आहे.
म्हणून ते अग्निपात्र हृदयाशी धरून राजा एका वनात दुसऱ्या वनात भटकत राहिला. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याने अग्निपात्र वनात सोडले आणि महालात आला. तसेच रात्रीच्या वेळी उर्वशीचे ध्यान करू लागले. अशा प्रकारे जेव्हा त्रेतायुग सुरू झाले तेव्हा त्यांच्या हृदयात 3ही वेद प्रकटले. पण ते त्या स्थानी गेले जिथे त्यांना अग्निपात्र त्यांनी सोडले होते. आता त्या स्थानातून शमी वृक्षाच्या गर्भातून पिंपळाचे झाड आले होते. ते पाहून त्यांनी त्यापासून 2 अरणे म्हणजे मंथनकाष्ठ बनवले आणि मग त्यांनी उर्वशी लोकीच्या कामनेने खालची अरणी उर्वशी नावाची आणि वरची अरणी राजा पुरुरव्याचे व मधली पुत्र रूपात चिंतन करून अग्नी प्रज्वलित केला व मंथन केले. त्याच्या मंथनाने जातवेदा नावाचा अग्नी प्रकटला. राजा पुरुरव्याने अग्निदेवतेस या विद्येद्वारे आहोनीय, गार्हपत्य, दक्षिणाग्नी या 3 भागात विभक्त केले व त्याला पुत्र रूपाने स्वीकारले. उर्वशी लोकीच्या इच्छेने राजा पुरुरव्याने या 3 अग्नीद्वारे देवस्वरूप इंद्रियातीत यज्ञपती भगवान श्रीहरीचे यजन केले. त्रेतायुगापूर्वी सत्ययुगात एकमात्र प्रणव वेद होता. सारे वेदशास्त्र त्यात अंतर्भूत होते. देवता होते एकमात्र नारायण, अन्य कोणी नाही. अग्नी पण 3 नाही, एकच एक होता. वर्ण पण हंस हा होता. परीक्षित, त्रेताच्या प्रारंभी पुरुरव्यापासूनच वेदत्रयी आणि अग्नित्रयीचा प्रारंभ झाला, आविर्भाव झाला. राजा पुरुरव्याने अग्नीला संतान रूपात स्वीकारले आणि गंधर्व लोकाची प्राप्ती केली. एक अद्भुत चरित्र पुरुरव्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि ते पुरुरव्याचं आख्यान म्हणजे याची फलश्रुती आत्ताच दिलेली नाही आहे, ती पुढे येईल. हे पुरुरव्याचं अद्भुत आख्यान भागवतामध्ये आलेलं आहे. आता त्यानंतर रुचिक, जमदग्नी, परशुराम, खरं ते रामाच्या जन्माच्या पूर्वीचे आहे परशुरामांचं आख्यान, पण इथं भागवतात व्यासांनी ते नंतर घेतलेलं आहे. त्याचा आता आपण विचार करू. जे मी रामचरित्राच्या बाबतीत सांगितलं तीच गोष्ट परशुरामांच्या चरित्राच्या बाबतीत इथं पाहायला मिळते. व्यासांना हे भगवान श्रीकृष्णाचं चरित्र लिहिण्यातील जास्त हे आहे. भगवंताच्या त्या चरित्राचा त्यांना उहापोह करायचा आहे. त्यामुळे ही सर्व चरित्र फटाफट घेतलेली आहेत त्यांनी. जेवढी शॉर्टमध्ये घेता येतील किंवा जेवढा पटकन संपवता येईल असं बघितलं. आणि सगळं महत्त्वाचं येईल, हाही विषय महत्त्वाचा आहे. तर रुचिक, जमदग्नी आणि परशुरामजींचे चरित्र आता सांगता येते. सुखदेवजी सांगतात, परीक्षित, उर्वशीच्या गर्भातून पुरुरव्यास 6 मुलं झाली. आयु, श्रतायु, सत्यायु, रथ, विजय आणि जय. श्रुतायाचा मुलगा वासुमान, सत्यायूचा श्रुतजय, रयाचा 1 आणि जयाचा अमित, विजयचा भीम. पुन्हा यांचा वंश कसा वाढला आहे हे सगळं सांगितलंय. आणि नंतर कुशनाभ जो झाला त्याचा पुत्र गादी. हा गादी राजा, त्याच्या कन्येचं नाव होतं सत्यवती. अत्यंत देखणी होती ती. रुचिक ऋषींनी गादींना त्यांची कन्या मागितली. म्हणजे ते बघतात आणि प्रचंड मोहित होतात आणि आपण हिच्याशीच विवाह करायचा म्हणून ते त्यांना म्हणतात की मला आपली कन्या द्या. तर म्हणजे सरळ जाऊन मागणी घालतात. एकूणच त्याचं रंगरूप एका ऋषीचं बघून आणि अवतारावरून गादीराजाला वाटतं की हा काही आपल्या कन्येला योग्य वर नाही, म्हणून त्यांनी काहीतरी कारण सांगायचं. म्हणून तो सांगतो की माझ्याकडं, आपल्या भाषेत म्हणलं तर ते चक्क कटवायला बघतात की ह्याला आता कसं कटवायचं. मग ते राजा सांगतो की मुनिवर, आम्ही कुशिक वंशाचे लोक आहोत. आमच्याकडे कन्या फार दुर्मिळ असते आणि ती मिळणे तर फार कठीण. आमच्या वंशाची कन्या मिळणे कठीण आहे.
मी एक पण सांगतो, तो जर तुम्ही पूर्ण केला तर माझी कन्या मी देईन. आणि तो म्हणतो 1000 घोडे की जे रंगाने पांढरे स्वच्छ आहे आणि फक्त त्यांचा एक कान काळा आहे, असं जर असेल आणि ते तुम्ही आणले तर मी माझी कन्या देईन. आता हे अशक्य आहे आणि ह्याचा हेतू काय आहे हे ऋषी अत्यंत हुशार, प्रचंड प्रगल्भ बुद्धीचे आणि फारच कुशाग्र बुद्धीचे असतात. ते सगळं जाणतात. राजाचा अंतस्थ हेतू काय आहे, आपल्याला डावलायचं आहे हे राजाचं ते जाणतात आणि त्यामुळं ते काय करतात, ते ठीक आहे तेवढं बास आहे ना, म्हणजे असं कुचकपणे विचारतात की बास ना तेवढं, की राजा म्हणतो हां तुम्ही ते 1000 श्यामकर्णी घोडे म्हणजे पांढरे स्वच्छ आहेत आणि कान फक्त काळ्या रंगाचा आहे. ठीक आहे म्हणतात आणि ते जातात. तुम्ही तयारी करा लग्नाची असं सांगतात. तर हा राजा हसतो, तो म्हणतो अरे 1,000 घोडे आणि ते सुद्धा असे, म्हणजे ते घोडे मिळणं तुला वर्ष 2 वर्ष 5 वर्ष लागली तरी शक्यच नाही असं राजाच्या आपल्या मनात असतं. पण हा सरळ उठून जातात ऋचिक महर्षी वरुणाकडे आणि वरुणाला अशी सांगतात मला असं असं अट आहे, मला पसंत आहे त्याची मुलगी आणि तर तू दे. तर वरुण लगेच 5 मिनिटात म्हणजे ठीक आहे म्हणतात आणि मग तो आपल्या सेवकाला सांगून ते 1,000 घोडे हे ज्यांचं श्यामकर्ण आहे असे पाचारण करतात आणि ते ऋचिकांना देऊन टाकतात. आणि तत्काळ ऋचिक ऋषी ते घोड्यांना घेऊन राजाच्या इथं हजर होतो आणि जोरात बाहेरूनच राजवाड्याच्या बाहेरून हाका मारतात की राजा तुझी मागणी मी पूर्ण केली आहे. आणि हे सगळं होत असताना ती सत्यवती मात्र ह्या सगळ्या प्रकारात अनभिज्ञ असते आणि तो म्हणतो आता राजकन्येला बोलू, तिला काही कळतच नाही आपल्याला का बोलवायला सांगतात आणि तू तत्काळ माझा विवाह लावून दे, मी हे बघेन तुला हवे तसे शस्त्र. म्हणजे तिला कळतं की आपल्या मोबदल्यात हे सर्व आधीच ठरलेलं आहे आपल्या वडिलांचं. आणि मग ती लगेच राजा म्हणजे हे आश्चर्यचकित होतो आणि ते देतो त्याला. पण मग तो म्हणतो की विवाह म्हणजे कन्येचं दान झाल्यानंतर मग तो राजा त्यांना प्रश्न विचारतो की ऋषीवर मला एक प्रश्न आहे की एवढ्या कमी वेळात आपण एवढे 1,000 श्यामकर्ण घोडे कसे काय मिळवले, म्हणजे कुठून मिळाले तुम्हाला. तो सांगतो की मी सरळ वरुण राजाकडे गेलो आणि वरुणाने मला हे दिले. म्हणजे ह्याची तपस्या भरपूर आहे, हा अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आहे आणि नेमकं कोणत्या वेळी काय काम करायचं हेही जाणतो. हे सगळं बघून ते खूप प्रसन्न होतात आणि आपल्या मुलीला निरोप देतात. मुलीला म्हणते की मला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे आणि तू तुझ्या पतीला गळ घाल. तर ती म्हणते आपण दोघेही घालू, मलाही इच्छा आहे. आणि मग दोघी सासू म्हणजे पत्नी आणि सासू म्हणजे मायलेकी अशा दोघी जणी त्यांच्याकडे जातात आणि त्यांना प्रार्थना करतात की आम्हाला अशी अशी पुत्रप्राप्तीची इच्छा आहे तर आमची प्रार्थना स्वीकारा. ऋचिक महर्षी बघतात दोघींच्याकडे, म्हणतात ठीक आहे तुमच्या मनासारखं होईल. आणि दोघींसाठी वेगवेगळे मंत्र म्हणून चरू तयार करतात आणि ते बनवून ठेवतात आणि ते हे तुझं आणि हे तुझ्या आईचं असं बायकोला सांगितलेलं असतं. आणि ते स्नानाला जातात तेव्हा सत्यवत आणि हे तुम्ही ग्रहण करा असं सांगतात तुमच्या सगळं स्नान वगैरे झाल्यावर. आणि ही स्वतः नदीवर जातात. पण हिला सत्यवतीच्या आईच्या मनात शंका येते. ती म्हणते ह्याने आपल्या बायकोसाठी म्हणजे माझ्या मुलीसाठीच असे नका पण काहीतरी श्रेष्ठ चरू बनवला नसेल कशावरनं. आणि ती म्हणते मुलगीने हातात तिचा चरू घेतला की ती म्हणते तो दे मला आणि हा घे तुला, आपण अदला बदल करू. ती म्हणते की ठीक आहे, ती काय आईला नाही म्हणू शकत नाही. आणि ती म्हणते कदाचित तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी खूप उत्तम बनवलेला असेल. ज्यावेळी मग ते ऋषी स्नानावरनं परत येतात आणि सत्यवतीला ते म्हणतात म्हणजे सत्यवती ही सर्व घटना घडलेली सांगते की माझ्या आईने अशा मनात तिच्या एक विकल्प आला की आपण माझ्यासाठी उत्तम चरू बनवलेला असाल किंवा श्रेष्ठ बनवला असाल म्हणून तिने मला माझा चरू मागितला आणि तिचा मला दिला आणि आम्ही दोघींनी अदलाबदल करून चरू ग्रहण केला.
म्हणजे वृश्चिक ऋषी खूप संतापतात आणि ते म्हणतात अगं काय मूर्खपणा केलास तू, किती अनर्थ केलास, म्हणजे खूप चुकलात तुम्ही. आणि आता तुझा मुलगा घोर प्रकृतीचा म्हणजे जो रजोगुणयुक्त, जो राजघराण्यात लागतो असा होईल, लोकांना दंड देणारा, आणि भाऊ श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता होईल. म्हणजे आपल्या घरात कसा प्रकृतीचा मुलगा पाहिजे त्याप्रमाणे मी चपचरू बनवला होता, आणि त्यांच्या घरात राजघराण्यात तुझ्या माहेरी कसा पाहिजे त्याप्रमाणे चरू बनवला होता. पण तुम्ही हे जे करून ठेवले त्यामुळे आता त्यांचे दोघांचे विपरीत प्रकृतीची मुलं तुम्हाला प्राप्त होतील. सत्यवतीने रुचिक मुनींना प्रार्थना केली आणि नको असं व्हायला, खूप कळवळली. ते म्हणतात की नाही, आता हे जे घडणार आहे ते घडणार आहे, फक्त मी तुम्हाला एक म्हणजे हे देतो की मुलापेक्षा माझा नातू घोर प्रकृतीचा होईल. तुम्ही अगदीच काकुळतीला आला म्हणून एक पिढी पुढं करवतो की आत्ता ठीक आहे, जसं तुम्हाला हवं तसं मिळेल, पुत्रप्राप्ती होईल, पण पुढच्या याच्यात तुम्हाला नातू घोर प्रकृतीचा होईल. आणि मग त्यावेळेस ते जमदग्नी जन्माला आलेले आहेत आणि तिकडं विश्वामित्र, सत्यवती समस्त लोकांना पवित्र बनवणारी परमकल्याण म्हणजे पुण्यमयी कौशिकी नदी बनल्यानंतर, आणि रेणू ऋषींची कन्या श्री रेणुका जमदग्नीने तिचे पाणी ग्रहण केले. या रेणुराजाची कन्या म्हणजे इतकं त्याचं वर्णन केलं जातं, इथं खूप शॉर्टमध्ये आहे व्यासांनी दिलेलं. पण रेणुका मातांना विवाह झाल्यावर 1 महिन्याच्या आतच असे सर्व ब्रह्मर्षी बसलेले असतात आणि त्यांना कळतं की दक्षिणेच्या भागामध्ये अशी काही मनुष्य जात आहेत, म्हणजे माणसं अशी राहत आहेत की त्यांना त्यांच्यावर संस्कार नाही आहेत, त्यांना काहीही माहिती नाही आहे, आणि ते नरभक्षक आहेत. नरभक्षक आहेत म्हटल्यावर त्यांना हे कुणीतरी सांगायला हवंय की हे खूप चुकीचं करताय तुम्ही. आणि ते म्हणजे माणसांवरच ढाडी घालतात, स्त्रियांना पळवतात, आणि खूप विकृतीची लोक आहेत ती, त्यांना माणसात आणणं गरजेचं आहे. मग ही चर्चा चालू होती आणि मग शेवटी 1-2 ऋषी म्हणतात हे काय आपण नुसती चर्चाच करतो, आपण त्यांना कोणीतरी तिथं बोलायला जाऊन तिथं त्यांना त्यांची मानसिकता बदलवणार असं आपल्याला कोणी नाही का जग भेटणार, कोणी जाऊ शकणार नाही का, नुसती चर्चा काय करायची. आणि त्यालाही दुजोरा जे ऋषी म्हणतात, त्यांना जमदग्नी तरुण असतात, ते म्हणतात हो ना, नुसतं ते असं इथं बसून गप्पा मारण्यात काय अर्थ आहे, तिथं जाऊन काम करायला पाहिजे. तर सगळे ऋषी मुनी म्हणतात तूच जा. आणि हा नवविवाहित हे दाम्पत्य इतक्या म्हणजे लग्न झाल्यावर 1 महिना 2 महिन्याच्या आतच सांगितलं आहे तसं तर, पण त्याचा पुरावा मला मिळाला नाही आहे. इतक्या तत्काळ ते म्हणजे ही राजकन्या असलेली रेणुका ती पतीच्या समवेत जाते त्या दक्षिणेमध्ये, आणि तो एक भूभाग बघतात त्यांचा, जिथं जमदग्नींचा आश्रम असतो तो घटप्रभेच्या काठावर वगैरे आहे, तो दक्षिणेमध्ये कर्नाटकाच्या भागात. तर ते म्हणाले की तो एक विशिष्ट भूभाग बघतात आणि ते तिथं स्वतःला म्हणतात की इथं आता राहायला हरकत नाही. तर तिथं त्यांच्यावर माणसांनी धाडी घातल्या आहेत, रेणुका मातांना पळवून न्यायचा प्रयत्न केला आहे. आणि ह्या म्हणजे आपण माता म्हणतो त्यांना, यांना देवी स्वरूपी ह्या आहेत म्हणतो. असं म्हणण्याचं कारण काय, तर तिथल्या स्त्रियांना, मुलींना त्यांना जवळ बोलवून खोबरं, त्याच्यापासून तेल कसं काढायचं, दाण्यापासून तेल कसं काढायचं, हे त्या काळात शिकवलेले. आता लोक म्हणतात की आत्ता ह्याला शोध लागला अलीकडं, पण नाही. रेणुका मातांनी ते तेल कुटून घेतलं, त्याचं तेल आलेलं त्यांच्या डोक्यांना लावलं, जटा काढल्या मुलींची, म्हणजे कपडे घालणं कसं आवश्यक आहे, म्हणजे वस्त्र परिधान करायला पाहिजे स्त्रियांनी, ते कसं करायला पाहिजे, त्यांना आंघोळी घातल्या, तेल लावून स्त्रियांना आंघोळी घातल्या. तेवढंच काम पुरुषांच्या बाबतीत जमदग्नींनी केलं, म्हणजे अपार कष्ट केले. आणि मग त्या लोकांनी त्यांना आपलं देव मानलं, म्हणजे ते त्यांच्या गळ्यातले ताईत झाले. पण तोपर्यंत त्यांना इतके हाल सोसावे लागले, दिवसा रात्री कधीही हल्ले करत, कधीही भांडत, एकमेकांना मारत त्यांची भांडणं सोडवायचे. आणि हा आपल्यात
जे काही असं तुम्ही राग संताप दाखवताय तसं दाखवू नका. एकीने राहा. प्रेम काय असतं हे रेणुका मातांनी सगळ्यांना शिकवलं आणि प्रत्यक्ष दाखवलं, म्हणजे स्वतःच्या कृतीतून त्यांनी दाखवलंय. खूप सुंदर चरित्र आहे त्यांचं. आता इथं व्यासांना हे शक्य नाही देणं, त्यामुळं खूप थोडक्यात त्यांनी दिलंय की रेणुकेच्या गर्भातून आणि मग नंतर सगळं स्थिर स्थावर झालं. लोक आसपासची आपापली घरं बांधून राहायला लागले. त्यांच्या घरं बांधण्याला ह्यांनी मदत केली की घर कसं बांधायचं, इतक्या बारीक सारीक गोष्टीत काम केलेलं आहे. म्हणजे तळापासून काम करण्याचं काम जमदग्नी ऋषी आणि रेणुका माताने केलं आहे. म्हणजे त्या एकवीरा माता खरोखर वीर माता आहेत. म्हणजे नाहीत असं म्हणू शकत नाही, कृत्या म्हणू शकत नाही, कारण त्या सर्व चराचरात व्याप्त आहेत. आजही त्यांचे असंख्य अनुभव लोकांना येत आहेत. तर रेणुका मातांच्या गर्भातून जमदग्नी ऋषींद्वारे वसुमानादी अनेक मुले झाली. त्यात सगळ्यात लहान परशुराम होते. त्यांचे सुयश समस्त विश्वात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की हैहय वंशाच्या अंत करण्यासाठी स्वयं भगवंतांनी परशुरामांच्या रूपात अंशावतार ग्रहण केला आणि या पृथ्वीला 21 वेळा निःक्षत्रिय केले. अर्थात सरसकट सगळे क्षत्रिय मारलेले नाहीत. जे अत्यंत दुष्टपणाने वागणारे आहेत, जे पराकोटीचा स्वार्थ साधण्यासाठी लोभात लडबडलेले आहेत, माया मोह लोभ याने ते प्रजेचे हिताचं अहित करणारे आहेत, अशांवरच त्यांनी म्हणजे त्यांच्यावरच प्रहार केले आणि त्यांना नेस्तनाबूत केले. जरी क्षत्रियांनी त्यांचा थोडासाच अपराध केला होता तरी पण ते लोक फार दुष्ट, ब्राह्मणांचे अभक्त, रजोगुणी, विशेषतः तमोगुणी असत. यामुळेच ते पृथ्वीचा भार झाले होते. क्षत्रियांनी त्यांचा थोडाच अपराध केला हा शब्द आपल्याला खटकतोय, खूपच खटकतोय. कारण प्रत्यक्ष जन्मदात्या वडिलांना, त्यांच्या जमदग्नी ऋषींना ते निःशस्त्रीय, मी आता ज्यावेळेस माता काय रेणुका माता एकदा पाणी आणायला गेलेल्या असताना तिथं त्या एका सरोवरामध्ये तिथं म्हणजे काही गंधर्व आणि गंधर्व पत्न्या स्नान करतायत, एकमेकांवर पाणी उडवत आहेत. हे सगळं दृश्य त्यांनी पाहिलं आणि त्यांचं सगळं हास्य विनोद पाहण्यात इतक्या रममाण झाला की त्यांचं वेळेकडे लक्ष गेलं नाही. आणि ह्यांना अग्निहोत्राची वेळ होत होती, त्यामुळे त्यांना पाणी पटकन आणून पाणी देऊन नंतर त्यांचं अन्नी कुरकून स्नान वगैरे करून त्यांना अग्निहोत्रात बसायचं होतं. आणि ह्या गडप झाल्या, लवकर आल्या नाही, म्हणून त्या आल्यावर ते खूप संतापतात जमदग्नी. आणि काय केलंस तू, कुठं होतीस? आणि ती त्यांच्या लीला बघत बसली, प्रणय लीला असं त्यांनी समज करून घेतला. म्हणजे त्यांना ते दिसलं, जाणवलं आणि ते तिला शाप देतात आणि मग मुलाला एक मुलाला बोलवतात आणि चिरच्छेद कर सांगतात. चारही मुलं असा शिरच्छेद करू शकत नाहीत. आणि ज्यावेळेस परशुराम येतात, ते परशुराम तिथं नसतात आश्रमात, त्यांना जोरात हाका मारतात आणि ते तत्काळ येतात. आल्यावर त्यांना सांगतात की मातेचं शिरच्छेद कर आणि ही चारही तुझी भावंड ज्यांनी माझी अवज्ञा केली, मानली नाही, त्यांचाही शिरच्छेद कर. की परशुराम क्षणाचाही विलंब न करता तलवार उपसतात आणि शिरच्छेद करतात सगळ्यांचा. आणि ते खूप प्रसन्न होतात आणि मग ते म्हणतात की तुला काय हवे ते माग. मग ते म्हणतात की पुनश्च सगळ्यांना जिवंत करा आणि त्यांना ह्याचं या कुठल्याच गोष्टीचं स्मरण नको. आणि मग ते तसं तथास्तु म्हणतात आणि पुनश्च सगळे जिवंत होतात आणि खरोखर त्यांना ह्या गोष्टीचं स्मरण राहत नाही. मग हे इतकी म्हणजे श्रेष्ठ माता. आणि ते त्यावेळेस जमदग्नींनी तुला अजून काही हवं आहे का माग, तर त्यावेळेस आपल्या पित्याला स्वतः परशुरामजी म्हणतात की एवढा संताप चांगला नाही. संतापाने किती म्हणजे तुमच्याकडं संजीवनी विद्या आहे, तुम्ही त्याच्यामुळे हे सगळं करू शकलात, पण केवढा त्यांचं काय हाल झाले होते. आणि अशा काहीही हाल होऊ शकतात, त्यापेक्षा तुम्ही संताप आवरा आणि ह्यापुढे क्रोध करणार नाही असा शब्द द्या. आणि म्हणून त्यांनी शब्द दिलेला असताना हा जो ज्यावेळेस हैहय वंशी अधिपती येतो सहस्त्रार्जुन
त्याला सहस्त्रबाहू असतात. तो प्रचंड दत्तभक्त असतो. दत्ताने वरदान दिलेलं असतं त्याला. आणि ज्या क्षणी स्मरण करशील त्या क्षणी मी हजर राहीन असं दत्त महाराज म्हटलेले असतात. आणि म्हणतात, म्हणून आपण तो श्लोक म्हणतो ना, काही वस्तू हरवली की राजासच, आत्ता मला आठवत नाही, लक्षात येत नाही आहे, पण तो श्लोक नेहमी नित्य पठणात आहे आपल्या. तो राजा बाहू सहस्त्रवान यस्य स्मरण मात्रेन गतम नष्टम च लभ्यते. पहिली ओळ लक्षात नाही माझ्या. तर हे जे म्हणतो ते दत्तानी त्याला कृपा केली की तुला जे हवं ते ज्या क्षणी मिळेल असं म्हटलेले असतात दत्त. म्हणून त्याचा फायदा आपण आज तागड्यात घेतोय. आणि हा सहस्त्र अर्जुन खूप, त्याला ज्यावेळेस यांच्याकडं नंदिनी म्हणजे कपिला गाय, स्वर्गात गाय जी आहे ती त्याच्याकडं आहे कळतं, ती यांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. आणि मग हे म्हणतात की आता मला ती गाय पाहिजे, कामधेनू. ही कामधेनू तुझ्याकडं काय करायची? हजारो सैन्यानं घेऊन आलेल्या ह्या आहे राजाला, सहस्त्रार्जुनाचा आदर सत्कार कुठंही कमी न पडता जमदग्नी ऋषी करतात. आणि हे कसं शक्य झालं तुम्हाला? हे अशक्य गोष्ट आहे. मग त्यांना ते कळतं की ही कामधेनूचं काम आहे. आणि मग म्हणतात ती कामधेनूच मला दे. मग हे ते देत नाही. त्यावेळेस तिला हुसकावून देतात. पहिल्यांदा ते परशुराम आणतात. असं हे दोनदा झालेलं आहे. आणि आता तिसऱ्या वेळेस त्यांनी ती नेताना चक्क 21 म्हणजे ती नेली आहे. आणि त्यावेळेस ह्याला ते 21 प्रहार केले त्यांच्या शरीरावर आणि मारले जमदग्नीनं. आणि जमदग्नीने शब्द दिला होता की मी संतापणार नाही. त्यामुळं न संतापता ती कामधेनूसुद्धा पुन्हा पुन्हा विनवत होती, जमदग्नी तुम्ही मला आज्ञा द्या, मी हवं तेवढं सैन्य निर्माण करते आणि ह्यांचा निपात करते, पण तुम्ही आज्ञा द्या. हे चुकीचं करताय. आणि मग ते म्हणतात आज्ञा अशी कुणाचा निपात करायसाठी आज्ञा द्यायची तर मला क्रोधाला आमंत्रित करायला पाहिजे. आणि एकदा क्रोध आला की मी शब्द दिला आहे, मी नाही क्रोधायमान होणार. म्हणजे किती चुकीचं घडले. आणि आता इथं व्यासजींनी हे सगळं तुम्हाला सांगायचा हेतू काय, तर थोड्याशा अपराधासाठी त्यांना खूप दंड दिला. हे जे व्यासांचे शब्द आहेत हे आपल्याला खूप खटकत आहेत, म्हणून चुकले वाटत आहेत. म्हणजे हे बरोबर नाहीत असं मनात येतं. आपण त्यांचं काहीही कमी जास्त बोलू शकत नाही, पण हे आपल्याला खटकलं एवढं तरी म्हणू शकतो. कारण हा अपराध थोडा नाही आहे. त्याशिवाय परशुराम चिडतील का? भगवान परशुराम हे परमेश्वराचा अवतार आहेत. आणि त्यांनी मग 21 घाव होते म्हणून 21 वेळा क्षत्रिय पृथ्वी करेल असं त्यांनी जो पण केला होता त्यासाठी केलं. म्हणजे तसेच दुष्ट राजे मारेल हेही त्यांच्या मनात होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. राजा परीक्षिताने विचारले, भगवान अवश्यच त्यावेळेचे क्षत्रिय विषय लोलूप झाले होते, परंतु त्यांनी परशुरामजींचा असा कोणता अपराध केला की ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा क्षत्रिय वंशाचा निपात करायला, संहार करायला म्हणजे तयार होते. शुकदेवजी सांगतात, हय वंशाच्या अधिपती तो अर्जुन, तो क्षत्रिय होता. त्याने अनेक प्रकारच्या सेवा शुश्रूषा दत्तात्रेयांना करून प्रसन्न केले होते. 1000 बाहू त्याला प्राप्त झाले होते. कोणी शत्रू युद्धात त्याला पराजित करू शकत नव्हता असे वरदान त्यांना प्राप्त होते. आणि त्याबरोबरच इंद्रियांचे अपार बल, अतुल संपत्ती, तेजस्विता, वीरता, कीर्ती, शारीरिक बल सर्व त्याच्याजवळ होते. त्यामुळे तो खूप उद्दाम झाला होता. आणि त्याच्याकडे इतके ऐश्वर होते की सूक्ष्मातिसूक्ष्म आणि स्थूलातिस्थूल कोणचंही रूप तो धारण करू शकायचा. ही ते विद्या त्याच्याजवळ होती. अशा सिद्धी त्याच्याजवळ होत्या. आणि तो विश्वात कुठेही वायू समान जायचा आणि विना अडचण पोचू शकायचा. एकदा गळ्यात वैजयंती माला घालून सहस्त्रबाहू अर्जुन अत्यंत सुंदर स्त्रियांबरोबर नर्मदा नदीत जलविहार करत होता. मदोन्मत्त सहस्त्रबाहूने आपल्या बाहूने नदीचा प्रवाह त्याने अडवला. दशमुख रावणाचे शिबिर पण तिथेच होते. म्हणजे रावण दक्षिणेत जरी असला तिकडं ह्याच्यात श्रीलंकेत, तरी इकडं महाराष्ट्र म्हणजे ह्याच्यापर्यंत भारतातल्या भूमीमध्ये सुद्धा रावणाच्या शिबिरं होती, जागा होत्या. आणि नदीची धार उलटी वाहू लागली. त्याने आपल्या सहस्त्रबाहूने पाणी अडवलं आणि ते उलटं व्हायला लागलं. त्यामुळे रावणाचं शिबिर बुडायला लागलं.
रावणाला स्वतःनं फार मोठा वीर म्हणून मान होता. सहस्त्रबाहूचा हा पराक्रम त्याला सहन झाला नाही. तेव्हा रावण सहस्त्रबाहू अर्जुनाजवळ जाऊन चांगले वाईट बोलू लागला. तेव्हा त्यांनी स्त्रियांसमोरच खेळत खेळत रावणाला पकडले आणि आपली राजधानी महिष्मतीला नेऊन माकडाप्रमाणे कैद केले. हे सत्य घटना आहे. म्हणजे रावण नंतर त्यांनी पुढं संधी केलेली आहे याच्याशी, सहस्त्रबाहूशी रावणाने अत्यंत. आणि यांचा आजोबा, रावणाचे आजोबा ते मध्ये पडलेले आहेत. आता इथं ते कितपत येते नंतर पुलस्त्यजींच्या सांगण्यावरून रावणाला सोडून दिले. त्यांनी आग्रह धरला की तू सोडून दे रावणाला, त्यांचं हे माकड चेष्टाच समज, आणि मग तो सोडून देतो. एक दिवस सहस्त्रबाहू अर्जुन शिकारीसाठी घोर जंगलात गेला होता आणि जमदग्नींच्या आश्रमात ते आले. दैववशात पाहुणचार घेतला आणि तिथली त्यांच्या चतुरंग सेनेला वाहनांसह खूप आगत स्वागत सत्कार झाला. ते बघून त्याचे डोळे फिरले ते सगळ्या स्वागताने. आणि मग हे कामधेनूही सर्व केलेले आहे कळताच त्या कामधेनूची मागणी केली. आणि एवढंच नाही तर ते काय म्हणतात की राजाचा त्याच्या राज्यातल्या कुठल्याही गोष्टीवर हक्क असतो, ती कामधेनू माझ्याच मालकीची आहे. अभिमानामुळे ज्याने जमदग्नी ऋषींना मागितले पण नाही. आणि मग शेवटी म्हणतात की मी तुला मागतोय काय, मी वेडा आहे, तुला मागायची गरजच नाही ऋषी. म्हणजे आरे तुरेवर येऊन ते सांगतात की माझ्या हक्काचं आहे. म्हणून सेवकांना सांगतात की तिला घेऊन चला, बांधलेली कुठं आहे बघा. आणि त्यांच्या आज्ञेनुसार सेवक वासरासह ती खूप डरकाळ्या पडत होती, ब्याब्या ओढत होती, हंबरत होती, बलपूर्वक महिष्मतीपुरीला घेऊन जातात. जेव्हा सर्व निघून गेले तेव्हा परशुराम आश्रमात नव्हते. ते आल्यावर ऐकून सर्व घाव घातलेल्या सापाप्रमाणे संतापून तळमळू लागले. त्यांच्या मागे भयंकर धारदार हात परशु, धनुष्यबाण, ढाल घेऊन अतिवेगाने पळाले, जसे कोणाला न जुमानणारा सिंह हत्तीवर तुटून पडतो. सहस्त्रबाहू अर्जुन अगदी आता आपल्या नगरात प्रवेश करणार इतक्यात त्याने पाहिले की परशुरामजी महाराज अतिशय वेगाने झेपावत आहेत. ते फार विलक्षण दृश्य होते. त्यांनी हातात धनुष्यबाण परशु होता. शरीरावर काळे मृगचर्म धारण केले होते. त्यांच्या जटा सूर्यकिरणांसमान चकाकत होत्या. त्यांना पाहताच त्याने गदा, खड्ग, बाण सर्व त्यांच्यावर सुसज्ज करून त्यांच्यावर म्हणजे फेकायचा प्रयत्न केला. भयंकर युद्ध झालं. 17 अक्षौहिणी सेना पाठवली. भगवान परशुरामीने एकट्यानेच बोलता बोलता सारी सेना नष्ट केली. भगवान परशुरामजींची ही गती पाहून मन व वायू समान होती. शत्रुसेना त्यांची भयंकर घाबरली. काय वेग आहे या माणसाचा. जिथे जिथे ते आपल्या परशुचा प्रहार करत होते तिथे तिथे सारथी वाहनांचं मोठमोठाले वीरपुरुष पृथ्वीवर पडत होते. आणि मग हायहायपती अर्जुनाने पाहिले की माझ्या सेनेचे सैनिकांचे प्रचंड नुकसान होते. त्याच्या बाणांपासून काटून खुनाने लडबडून रणभूमीवर पडत आहे माझं सैन्य. तेव्हा त्याने आपल्या 1000 बाहूंनी 500 बाण एकदम चढवले आणि परशुरामजींवर सोडले. परंतु परशुरामजींवर समस्त शस्त्रधाऱ्यांचे शिरोमणी बनले होते. त्यांनी आपल्या एकाच धनुष्यबाणाने हे सगळेच्या सगळे काटून टाकले, छाटले. आता हायहायपती आपल्या हाताने पहाड व झाडे उपटायला लागला आणि त्यांनी तो परशुरामजींकडे झेपावला. आणि त्याने जेव्हा बाहू कापले परशुरामजींनी कुशलतेने, तेव्हा त्याने डोंगराच्या टोकाप्रमाणे असणारे त्याचे मस्तक धडा वेगळे केले आणि जे मेल्यावर त्याचे 10,000 मुले भिवून पळाले. आणि परीक्षित विपक्ष वीर नाशक परशुरामजींनी वासरासह गाय परत मिळवली. ते फार दुःखी होत होते. तिला त्यांनी आपल्या आश्रमात जाऊन वडिलांकडे सोपवली. आणि तसेच महिष्मतीला सहस्त्रबाहूने जे काही केले होते तो सर्व वृत्तांत ते आपले भाऊ वडिलांना ऐकवला. सर्व काही ऐकल्यावर परशुराम जमदग्नी म्हणाले, अरे हाय हाय, अरे परशुरामा, हे फार मोठी पापकर्म केलेस. तू मोठा वीर आहेस. सर्व देवमय नरदेव म्हणजे राजा असतो. तू त्याचाच वध केलायस, व्यर्थ वधलेस त्याला. बेटा, आपण ब्राह्मण लोक आहोत. क्षमेच्या प्रभावानेच आपण संसारात पूजनीय बनलोय. आपण जर क्षमा केली नाही तर कसं? तर आणखी काय ते काय राहिलं? सर्वांचे दादा ब्रह्माजी पण क्षमेच्या प्रभावाने ब्रह्मपदावर पोचले आहेत.
हे जाणतोस ना, ब्राह्मणांची शोभा क्षमेद्वारेच आहे. ती सूर्याप्रमाणे चमकून दिसते. सर्व शक्तिमान भगवान श्रीहरी पण क्षमावानांवर शीघ्र प्रसन्न होतात. सार्वभौम राजाचा वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षा फार मोठा गुन्हा आहे. तू खूप मोठा गुन्हेगार आहेस परमेश्वराचा. तर त्यासाठी तू भगवत स्मरण करत, नामस्मरण करत, तीर्थसेवन कर आणि त्यांनी पापक्षालन कर. तीर्थांमध्ये भ्रमण कर आणि तुझं पापक्षालन कर, असं आपल्या मुलाला ते आदेश देतात. म्हणजे खूप छान केलं. आजचे आई वडील असते तर लगेच पाठ थोपटली असते, बरं झालं मारून टाकलंस, हे केलं ते केलं. की जे रास्त आहे, जे योग्य आहे, कोणत्याही देशाचा राजा म्हटलं की तो अनेकांचा संहारहर्ता असतो. म्हणजे त्यांचं काय संरक्षक कवच असतो. त्याला मारलं म्हणजे ब्रह्महत्या झाल्याचं पाप मिळतं, म्हणून तू चुकलायस असं म्हणून त्यांचा कान पिळतात आणि त्याला आल्या पावली त्याच्या पापक्षालनासाठी पाठवतात. परीक्षित आपल्या पित्याची आज्ञा परशुरामजींनी जशी आज्ञा म्हणून तत्काळ स्वीकारली आणि ते 1 वर्षभर यात्रा करून आपल्या आश्रमात मग परतले. एके दिवशी त्यांची आई म्हणजे हे गंगातट आणि तसं ते मारतात तत्काळ. म्हणजे खूप जण म्हणतात की ते जाणत होते, त्यांनी आपल्या वडिलांच्या संजीवनीचा विचार केला आणि मग असला विचार वगैरे करायला नाही. ज्या क्षणी परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी हे निक्षून सांगितले की ज्या क्षणी आज्ञा झाली त्या क्षणी एका किंचितही क्षणाचा मध्ये म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंडसुद्धा नाही, तत्काळ त्यांनी म्हणजे परशू काढला, काय जे शस्त्र आहे ते काढलं आणि मातेचा शिरा वेगळं म्हणजे शिर आणि धड वेगळं केलं. आणि मग त्यांनी आपल्या भावांचं करायला सांगितलं होतं वडिलांनी, त्याप्रमाणे त्या 4ही भावंडांची शिरच्छेद केली. म्हणजे हे इतक्या पटकन केलेलं आहे आणि त्यासाठी ते नेहमी परशुरामजींची गुरुच होते त्यांचे, पण तरी ते प्रशंसा करतात की वडिलांची आई वडिलांची आज्ञा कशी मानायची असते, गुरु आज्ञा कशी स्वीकारायची असते. ज्या क्षणी सांगितलं जातं त्या क्षणी तत्काळ ती करायची, स्वीकारायची, मध्ये काहीही काळ जाऊ द्यायचा नाही, तरच आपलं हित असतं हे त्यांनी सांगितलं. आणि आज आपल्याला कितीतरी वेळा त्यांनी उल्लेख केलेला आहे की यज्ञ पंचसाधन मार्गाचा प्रचार करणं काळाची गरज आहे. त्याच्यामुळे तुमचं हित होणार आहे, जे प्रचार करतील त्यांचं हित आहे. आणि आपण तिकडे किती कानाडोळा करतो, आपण आपल्या घरदार ह्याच्यात सगळ्यात इतकं अडकून गेलेलो आहोत की आपण तेवढ्या पटकन रोजच्या रोज निघून काम करत नाही आहे. म्हणजे ही आपली खंतविंत म्हणता येत नाही, हा अपराध आहे, खूप मोठा अपराध आहे. तत्काळ बाहेर पडून रोजच्या रोज एका माणसाला तरी सांगायला हवं ही धर्मभिक्षा आहे, हे काम करणं गरजेचं आहे. आपटे काका रोज एक तरी माणसाला सांगायचे, त्याला म्हटलेलं आहे की ती धर्मभिक्षा ते रोजच्या रोज स्वीकारायचे किंवा त्यासाठी बाहेर पडायचे. हे का सांगितलं की गुरुनी सांगितलेलं काम तत्काळ करणं गरजेचं असतं किंवा आई वडिलांनी सांगितलेलं काम तत्काळ करणं, इतक्या तत्काळ की मध्ये काहीच काळ जाता कामा नये. आणि परशुरामजींना सांगितल्या क्षणी त्यांनी शस्त्र उघडलं आणि मातेचं शिर वेगळं केलं. ह्याप्रमाणे त्यांनी केल्यावर ते पुन्हा विचारलं की इच्छा काय बेटा, मी खूप प्रसन्न आहे, हवा तो वर माग. मग परशुरामजी म्हटले की बाबा, माझी आई मला प्राणप्रिय होती आहे आणि सर्व भाऊ ते पुनश्च जिवंत करा आणि त्यांना कृपया तुम्ही मारलं होतं हे स्मरण नको. परशुरामजींच्या अशा प्रकारे बोलण्यावर कोणी झोपेतून उठावे तसे अनासायास सर्वच्या सर्व सकुशल उठून बसले आणि त्यांनी आईवडिलांचे टपोबोल जाणूनच वध केला होता असं शंका येऊ शकते, पण त्यांनी ते एवढा विचार करायला वेळच घेतला नव्हता. हे परीक्षित, सहस्त्रभाऊ अर्जुनाची जी मुले परशुरामजींकडून हारून परत गेली होती त्यांना आपल्या वडिलांच्या वधाची सतत आठवण होई. कुठे एका क्षणी त्यांना चैन पडत नसेल. एकदा परशुराम भावासह आश्रमाबाहेर वनाकडे गेले आहेत, त्यांना कळतं आता ही संधी साधायला पाहिजे, म्हणून त्याचे वैर साधण्यासाठी त्याची मुलं येतात. महर्षी जमदग्नी अग्निशाळेत बसले होते.
आपल्या सर्व वृत्तींनी पवित्र कीर्ती भगवानाच्या चिंतनात मग्न होते. अग्निहोत्राची वेळ होती, त्यांना बाहेरच्या कशाचीही शुद्ध नव्हती. त्या पाप्यांनी त्याच वेळी जमदग्नींना मारून टाकले. प्रथमपासून तसा पापी निश्चयच करून आले होते आणि त्यांनी त्यांच्या शरीरावर 21 घाव केले. परशुरामांची माता रेणुका अतिदीनपणे आर्तपणे प्रार्थना करत होती, परंतु सर्वांनी तिचे कोणीच ऐकलं नाही. असं वागू नका, त्यांना मारू नका म्हणून ती खूप आडवत होती, पण कोणीही तिचं ऐकलं नाही आणि त्यांनी त्या जमदग्नींचे मस्तक छेदले आणि ते घेऊन गेले मस्तक बरोबर. परीक्षित वास्तवात ते नीच क्षत्रिय क्रूर होते. म्हणजे इतकं असहाय्य अवस्थेत वयोवृद्ध लोकांना मारायचं काम, आणि ज्यांनी रागावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतात हे माहीत असतं. हे सगळं सर्वदूर श्रुत असतं, सर्वश्रुत असते ती गोष्ट. हे असताना त्यांनी मुद्दामून केलेलं हे काम खूप चुकीचं आहे आणि अशा क्षत्रियांचा वध करायला पाहिजे, क्रूर लोकांचा. म्हणून परशुरामांनी कुडपटे मारले. सती रेणुका दुःख आणि शोकाने आतुर झाली. ती आपल्या हाताने आपले मस्तक आणि छाती जोरजोरात पिटून रडू लागली आणि आपल्या परशुरामांच्या नावाने हाका मारू लागली. परशुराम जे फार दुरून हा क्रोश ऐकला, हे राम करुण क्रंदन ऐकलं आणि अतिशीघ्रतेने आश्रमात आले व तेथे येऊन त्यांनी वडिलांना मारून टाकलेलं पाहिलं. परीक्षित त्यावेळी परशुरामजींना अतीव दुःख झाले. त्याचबरोबर क्रोध, असहिष्णुता, मानसिक पीडा, शोकावे यामुळे ते अत्यंत मोहित झाले होते. आणि हाय पिताजी, आपण तर फार मोठे महात्मा होतात, आपण धर्माचे खरे रक्षक पुजारी होतात, आपण आम्हाला सोडून स्वर्गात निघून गेला. खूप विलाप करायला लागले. त्यांची माता म्हणाली, अरे आता विलाप करायची वेळ नाही आहे, आता हे वडिलांचं जे शिर आहे ते त्या शत्रूकडून घेऊन ये आणि महिष्मती नगरीत जा. सहस्त्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या मस्तकांनी नगराच्या मधोमध एक भला मोठा पर्वत उभा केला आणि त्या नगरावर म्हणजे शोभायमान म्हणून ही वस्तू ठेवली, त्यांचं शिर ठेवलं. ब्रह्मघाती नीच क्षत्रियांमुळे नष्टच, म्हणजे किती दुष्टपणा आहे. आपलं कर्तृत्व भेकडपणाने केलेलं कर्तृत्व असं फार मोठं त्याला एक वलय म्हणजे लावून दाखवत होते की आम्ही किती शूर आहे. आणि ते दोन म्हातारे घरात असताना त्यांचा शिरच्छेद केला आणि ते शिर आणले, डोंगर केला आहे आणि त्याच्यावर ते मस्तक ठेवलं आहे. का तर आम्ही कसं त्याचा मार्ग दाखवायसाठी. त्यांच्या रक्ताने फार मोठी नदी वाहू लागली. ही पाहून ब्राह्मण गृहांचे हृदय कापू लागले, कारण ते थांबेनानं रक्त. भगवानांनी पाहिले की वर्तमान क्षत्रिय अत्याचारी होत आहेत, म्हणून राजन त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली. कुरुक्षेत्रातील समस्त पंचकात 5 मोठे तलाव बनवले जे रक्ताने भरले आहेत. परशुरामजींनी आपल्या पित्याचे मस्तक आणून त्यांच्या धडाला जोडले आणि त्या यज्ञाद्वारे सर्व देवमय आत्मस्वरूप भगवानांसाठी यजन केले. तो जो काय नाव आहे त्याचं, रामरद असं नाव आहे त्या स्थानाचं. हरियाणामध्ये भाग येतो, आम्ही जाऊन आलो आहे तिथं. 5 मोठे तलाव आहेत. तिथं त्यांचं म्हणजे जे काही हे केलं नंतरचं काम, मारून जाऊन सर्व निक्षत्रिय पृथ्वी करून पुन्हा त्यांना म्हणजे दहन केले, अंत्यविधी तर आधीच केले ते माता पित्यांचे ह्याच्यामध्ये. पण हे काम करायचं जे 5 भावंडांसाठी वगैरे जे त्यांनी कुरुक्षेत्रातल्या समंत पंचकात रामरुद्ध क्षेत्रात ते 5 तलाव बनवले आहेत आणि ते आता पाण्याचे आहेत. पण खूप एक तिथं बसून नंतर त्यांनी यज्ञही केलेला आहे व आत्मस्वरूप भगवानांसाठी यजन केले. आणि आता म्हणजे संपलं माझं हे काम. त्यांच्याबद्दल दुष्टपणा मी म्हणजे दुष्ट क्षत्रियांना मारायचा जो एक पण केला होता तर आता बास असं म्हणून तिथं त्यांनी ते कर्म थांबवलं.
या यज्ञामध्ये त्यांनी पूर्व दिशा होत्यास, दक्षिण दिशा ब्रह्मास, पश्चिम दिशा अध्वर्यूस, उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्गात्यास दिली. अशा प्रकारे अग्नी, कोण आदी विदिशा ऋत्विजांना दिल्या. कश्यपजींना मध्यभूमी दिली. म्हणजे आता हे सगळ्या पृथ्वीचे मालक झाले. कोणी राजा उरला नाही, क्षत्रिय केले. आणि मग ते आता मालक झाल्यावर त्यांनी हा मोठा विश्वजित यज्ञ केला आणि त्याच्यात सगळ्यांना पुन्हा होतं ते सगळं देऊन टाकलं. त्यांनी काय त्या लाभासाठी थोडंच केलेलं असतं. त्यांनी त्या एका विशिष्ट हेतूने दुष्टपणा त्यांच्यातला संपवण्यासाठी केलेलं असतं. उपद्रष्ट्यास आर्यावर्त दिले आणि दुसऱ्या सदस्यांना अन्यान्य दिशा दिल्या. त्यानंतर यज्ञांत स्नान करून ते समस्त पापांपासून मुक्त झाले. ब्रह्मनदी सरस्वतीच्या तटावर मेघरहित सूर्यासमान तेजस्वी शोभू लागले. महर्षी जमदग्नींना स्मृती रूप संकल्परूप शरीराची प्राप्ती झाली. परशुरामजींकडून सम्मानित होऊन ते सप्तर्षी मंडलातील 7वे ऋषी झाले. परीक्षित, कमललोचन जमदग्नी नंदन भगवान परशुराम आगामी मन्वंतरात सप्तर्षी मंडलात राहूनच वेदांचा विस्तार करतील. आता सध्या ते करत आहेत. आजही कोणाला कोणत्याही प्रकारचा दंड न देता महेंद्र पर्वतावर निवास करतात. त्याची आपल्याला प्रचिती येऊ शकते. परशुराम क्षेत्र जे आहे, लोटे परशुराम चिपळूणजवळ, तिथं महेंद्र पर्वत आहे आणि तिथं त्यांचं स्थान आहे. तिथं आजही त्यांची अस्तित्वाची आपल्याला चुणूक दाखवतात. ते आपल्याला प्रचिती येते. तिथं सिद्ध गंधर्व चारण हे त्यांच्या चरित्राचे मधुर स्वराने गान करतात. सर्वशक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरीने अशा प्रकारे भृगुवंशीयांमध्ये अवतार ग्रहण करून पृथ्वीला भारभूत राजांचा वध केला. हे सर्व म्हणजे नियोजित काम केले. महाराज गादीचे पुत्र प्रज्वलित अग्निसमान परम तेजस्वी विश्वामित्रजी त्यांनी आपल्या तपोबलाने क्षत्रियत्वाचा त्याग केला आणि ब्रह्मतेज धारण केलं. परीक्षित, विश्वामित्राला 100 मुले झाली. त्यातील मधल्या मुलाचे नाव मधुछंद म्हणून सर्वच पुत्र मधुछंद नावाने प्रसिद्ध झाले. विश्वामित्राने भृगुवंशी अजिगर्दाचा मुलगा आपला भाचा शुनश्शेपाला, ज्याचे एक नाव देवरात पण होते, त्यास पुत्ररूपाने स्वीकारले आणि आपल्या मुलांना सांगितले की तुम्ही याला आपला मोठा भाऊ माना. तोच प्रसिद्ध भृगुवंशी म्हणून शुनश्शेप होता, जो हरिश्चंद्राच्या यज्ञात यज्ञपत्युषा रूपात मोल देऊन आणला गेला होता. विश्वामित्रांनी प्रजापती वरुणादींची देवतांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडले होते. देवतांच्या यज्ञात हाच शुनश्शेप देवतांद्वारे विश्वामित्रांना दिला गेला होता. म्हणूनच देवांनी दिलेला अशा व्युत्पत्तीपासून गादी वंशात हा तपस्वी देवरात नावाने प्रसिद्ध झाला. विश्वामित्रजींच्या मुलात जे मोठे होते त्यांना शुनश्शेपास मोठा भाऊ मानणे पटलं नाही. म्हणजे आपण प्रत्यक्ष मुलं असताना त्याला का मानायचा? तो तर त्यांनी मानलेला पुत्र आहे, मानसपुत्र आहे. यावर क्रोधित होऊन त्यांनी शाप दिला की अरे दुष्टांनो, तुम्ही सर्व म्लेच्छ व्हाल. अशा प्रकारे जेव्हा विश्वामित्रांची 49 मुले म्लेच्छ झाले तेव्हा 50व्या मधुछंदाने उरलेल्या 50 भावांसह सांगितले, पिताजी, आम्ही आपली आज्ञा पाळायला तयार आहोत. म्हणजे आम्ही शुनश्शेपाला आमचा मोठा भाऊ मानतो. असे म्हणून मधुछंदाने शुनश्शेपाचा मोठा भाऊ म्हणून स्वीकार केला आणि त्याचे अनुयायी बनले. तेव्हा विश्वामित्रजींनी आपल्या आज्ञाकारी मुलांना म्हणले, तुम्ही लोकांनी माझे म्हणणे ऐकून माझा सन्मान राखला आहे. तुमच्यासारखे सुपुत्र मिळवून मी धन्य झालो. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हालाही उत्तम सुपुत्र होतील. आणि हे माझ्या प्रिय पुत्रांनो, हा देवरात म्हणजे शुनश्शेप पण तुमच्याच गोत्राचा आहे. तुम्ही लोक त्याच्या आज्ञेत राहा. आणि अष्टक, हारी, जय, क्रतुमान इत्यादी त्यांना अन्य मुले पण होती. विश्वामित्रजींच्या संतानांपासून कौशिक गोत्रात अनेक भेद झाले. देवरातला मोठा भाऊ मानल्यामुळे त्याचा प्रवर बदलला. म्हणजे हे बारीक सारीक गोष्टी व्यासांनी सांगितलेल्या आहेत. पण मुख्य आजच्या ह्याच्यात त्यांनी रामांचं काल आपण चरित्र बघितलं आणि आज भगवान परशुरामांचं चरित्र अतिशय थोडक्यात सांगितले. खूप विस्तृत आहे.
त्यांनी समुद्र आटवलेली गोष्टही खूप महत्त्वाची आहे. पण आणि कश्यप ऋषींनी इकडं दान पृथ्वी मिळाल्या क्षणी, तो विधी संपला क्षणी ते म्हणाले की तुम्ही आता कुठं राहणार? ते म्हणले कुठं म्हणजे? म्हणे नाही, माझी पृथ्वी आहे, तुम्ही नाही या पृथ्वीवर राहायचं. म्हणजे तत्काळ त्यांना आपल्यासाठी जागा निर्माण करावी लागली. त्यांनी थोडीशी जागा स्वतःसाठी ठेवून बाकीची पृथ्वी दान देतो असं म्हटलं नाही. त्यांच्यात तेवढी दमक होती आणि म्हणून त्यांनी समुद्रावर बाण रोखला. आधी पहिल्यांदा प्रार्थना केली, समुद्र ऐकला नाही की बाण रोखला. ते खूप मोठं आणि विस्तृत चरित्र आहे परशुरामांचं, अगाध चरित्र आहे. पण आपण फक्त आज व्यासांनी घेतलेलं थोडक्यातलं चरित्र घेतलं. आजचा हा 47व्या दिवसाचा भाग समाप्त. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माता. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, राणी वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, रामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रताया, प्राचीन सभ्यताया. समयं समर्थताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की